अहमदनगर शहरामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये लाईट बंद करत मेणबत्ती तसेच गॅस बत्ती पेटवत अनोखं आंदोलन करण्यात आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर शहर आणि उपनगरात नागरिकांना तथा ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातोय। गेल्या 15 दिवसात वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे। शहरात थोड्याफार प्रमाणात वादळी वारं सुटलं की लगेच वीज खंडित होते। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून उष्णतेची तीव्रता वाढली, त्यातच लाईट गुल होण्याचं प्रमाणही वाढलंय। यामुळे नागरिक त्रस्त झालेत। पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून मान्सून पूर्व तयारी कुठे दिसत नाहीये। तसेच शहरातील विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तोडून उचलून घेऊन जाव्यात आणि शहरातील विद्युत कार्यालयात नागरिकांचे आलेले फोन उचलावे, तसेच फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी। विद्युत विभागाच्या वतीने नागरिकांना वेठीस धरण्याचं काम केलं जात आहे। त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती आणि मेणबत्ती पेटवत अनोखं आंदोलन करण्यात आलं। शहरातील वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अहमदनगर शहरातील अधीक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती आणि मेणबत्ती पेटवत अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, प्राध्यापक माणिकराव विधाते, प्रकाश भागानगरे, अभिजित खोसे, केतन क्षीरसागर, जॉय लोखंडे, सुरेश बनसोडे, साहेबान जागीरदार, साधना बोरुडे, शैला गिरे, रेणुका पुंड, रुपाली गायकवाड, किरण कटारिया, तुका कोतकर, सोनू खेमूड, माऊली जाधव, मंगेश खताळ, संजय सपकाळ, ऋषिकेश ताठे, पप्पू पाटील, दीपक खेडकर, मळू काडळकर, अंकुश मोहिते आदी उपस्थित होते। तर यावेळी विद्युत विभागाच्या वतीनं लेखी आश्वासन देत सांगण्यात आलं की वीज पुरवठा सुरळीत राहील याकरिता सर्वतोपरी योग्य ते नियोजन आणि उपाययोजना करण्यात येतील। तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आणि तक्रार निवारण केंद्रातील फोन वेळेत घेतले जातील। ग्राहकांच्या तक्रारीचं निराकरण करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात येतील। फोन न उचलल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। तर अहमदनगर शहर आणि उपनगरातील संबंधित उपविभाग कार्यालय आणि कक्ष कार्यालयातील तक्रार निवारण केंद्रातील दूरध्वनी क्रमांक देण्यात येतील। सावेडी, नालेगाव येथील कक्ष कार्यालयातील फोन न उचलणाऱ्यांवर देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल। तसेच शहरातील विद्युत तारांवरील झाडे तोडण्याचं काम करण्यात येऊन ते उचलण्यात येईल। उघड्या डीपीचे दरवाजे 8 दिवसाच्या आत बंद करण्यात येतील, असं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलं। दरवर्षी आम्ही तुमच्याकडे येतो, तुमच्या समोर समस्या मांडतो, आपणही त्याला होकार देता, कारवाई होईल असं म्हणतात, परंतु पहिले पाडे पंचावन्न जे आहे ते तसेच चालू राहतात। यामध्ये थोडं आपण सिरियस राहायला पाहिजे। आपलं लाईट बिल जेव्हा येतं तेव्हा त्यात तुम्ही तारीख देता साहेब, या तारखेला जर बिल भरलं एवढं 4 दिवस लेट झालं त्याला लगेच तुम्ही पेनल्टी लावतात। म्हणजे आपण एका साईडने फक्त विचार करतो, तर ग्राहकाच्या बाजूने सुद्धा विचार व्हायला पाहिजे। कारण आज बाजारामध्ये प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे, तुम्हाला माहिती आहे। आज एमएससीबीची काय परिस्थिती आहे, मॅनेजमेंटची काय परिस्थिती याची कल्पना तुम्हाला सुद्धा आहे। जर ग्राहकाच्या बाजूने फार दिवस आपण राहिला नाही तर तुम्हाला सुद्धा बाजारपेठेमध्ये एखादा स्पर्धक, खाजगी स्पर्धक येईल तर साहजिकच तुमच्या ऑफिसची परिस्थिती, कर्मचाऱ्याची परिस्थिती वाईट होण्याला काही वेळ लागणार नाही। कुणीही कोणाला कधी कमी समजता कामा नये, अशा प्रकारची परिस्थिती आहे। या मागच्या वेळेला खरं तर आमदार साहेब आपल्याकडे आले होते, आपल्या संग त्यांनी चर्चा केली होती, आपणही त्यांना उत्तर दिलं होतं, परंतु तसं काही होत नाहीये। आता सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट असं, तुमच्या कोणत्याही विभागीय कार्यालयाला जेव्हा फोन केला जातो तेव्हा तो फोन उचलला जात नाही। एकदा, दोनदा, तीनदा, चारदा फोन केल्यानंतर जर उचलला जात नसेल तर फोन करणाऱ्याची मानसिक अवस्था फार वाईट होते आणि त्यातून कधी कधी कटू प्रसंग निर्माण होतात। कारण नसताना खरं तर वादाची मुद्दे तयार होते। तर खरं तर आपणही त्याची काळजी घेतली पाहिजे। कार्यालयामधल्या लोकांना सांगितलं पाहिजे, भाऊ कमी पाहिजे फोन उचल, त्याला सांगतो। आता कधी कधी मान्य सर, आपण मागं उदाहरण सांगितलं, रात्री लाईट 8, 8:30ला गेली तर आपण 2-3 वाजेपर्यंत काम केलंय, रात्री पाऊसही होत होता, होऊ शकतं कधी कधी अशा निसर्ग काय तुमच्या माझ्या हातात नाहीये, अनैसर्गिक संकट सुद्धा येऊ शकतात। पण नेहमीचे विषय आपल्याला माहिती आहे की आता जून महिना सुरू होणार आहे सर, आणि यावर्षी पाऊस लवकर आहे सर, सुरू झाला। मान्सून पूर्व पाऊस एक प्रकारे सुरू झाला। जर पाऊस सुरू व्हायच्या पहिल्याच अवस्थेमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर पुढे काय होणार आहे?
तर तुम्ही जसे अधिकारी आहात, कर्मचारी आहात, तसं तुम्ही सुद्धा एक ग्राहक आहात ना सर. याचा थोडा सातत्याने विचार व्हायला पाहिजे अशा मदतीने राहणार. पार्टीतर्फे आमदार संग्राम भाया जगताप यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सर्वच विभागाचे असतील, आज नगर येथील MSCB कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आले आणि कार्यार्थींनी MSCB ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना गॅसबत्ती देऊन नागरिकांना कसे हाल होतील समजा लाईट नसल्यावर त्याची प्रचिती घडून आणण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज त्या कार्यालयात करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो की नगर शहरातील आज अनेक ठिकाणी अचानक लाईट जाणे आणि अचानक लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपण MSCBला फोन केला तर MSCBला फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी अधिकारी हा फोन उचलत नाही आणि फोन उचलत नसल्यामुळं नागरिकांची गैरसोय निर्माण होते. आता पावसाचे दिवस सुरू होत आहेत. या पावसाचे दिवस ते अनेक ठिकाणी फांद्या बी तोडते आणि त्या फांद्या रस्त्याच्या झाडाला ते साईडलाच टाकून देते. ते उचलण्याचा प्रबंध नाही. तिसरी गोष्ट की आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डिपी आहे त्या ठिकाणी डिपी असताना त्या डिपीला दारं नाहीत किंवा त्याला कुलूप नाही असा काहीच विषय नाही किंवा काही ठिकाणी डिपीच नाही. अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की येणाऱ्या 8 दिवसाच्या तुम्ही सगळे जे प्रकार आहे हे सगळे थांबवून नागरिकांची सोय निर्माण करावी, अन्यथा याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत. तसं त्यांनी आपल्याला MSCBच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन सुद्धा दिले की हे जे आपण त्यांना काही जे प्रश्न मांडलेत ते येणाऱ्या 8 दिवसाच्या आत ते आपले मार्गी लावून देणार आहेत आणि जर त्यांनी 8 दिवसाच्या आत जर ते प्रश्न मार्गी लावले नाहीत तर ह्या अधिकाऱ्याला त्यांच्या कॅबिनेटमध्ये आम्ही बसून देणार नाही. हेच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगरकरांना सांगतो आणि त्यांना एवढं सांगितलेलं आहे की नगर शहरातल्या नागरिकांना आपल्याला वेठीस धरण्याचं कुठल्याही प्रकारचं तुमचं कारण येत नाही. कारण की नगर शहरातील नागरिक हे MSCBचं बिल यायच्या आजवर भरायच्या घ्यायला हे लोक येत असतात. त्याच्यामुळे जसं तुम्ही बिल भरायसाठी लोकांच्या नागरिकांच्या मागं लागतात तसं सुविधासुद्धा तो नगरकरांना दिल्या पाहिजे. अशा प्रकारची आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. त्रास होतो की तो काहीच करू शकत नाही, तो हातबाला असतो आणि मग त्याला वेटी झाल्यासारखं होतो. तो सामान्य त्याच्या घरात लहान लेकरं असतील, कोणी वयस्कर पेशंट असतील, तर याचा सगळा आपण सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे की प्रत्येक वेळेला समजा ज्या वेळेला आणि ही परिस्थिती आहे की ठीक आहे एखादं मोठं वादळ आलंय, वारा आलाय, मग झाडी नुसतं वातावरण बी झालं पावसाचं तरी लगेच लाईट लागली. म्हणजे याच्या बाबत आपण आणि सगळ्यात महत्वाचं एक आमची सगळ्या नागरिकांची तक्रार आहे की आपल्या कार्यालयातले कुठलेही फोन रिसिव्ह केले जात नाही. त्याच्यामुळे निदान नागरिकांना कळालं ना लाईट घंटेने येणार आहे, 2 घंटेने येणार, प्रॉब्लेम काय झालाय काय हे काहीच नाही, उत्तरच दिली जात नाही. फोन उचलला बाजूला ठेवून दिला जातो. ही सगळ्यात गंभीर बाब आहे. म्हणजे काहीही झालं तर तुमचा फोन रिसिव्ह झाला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही स्वतंत्र यंत्रणा न्यामा ती सांगायला की नागरिकांना ते करणार कसं ना, अर्ध्या तासात येणार आहे, तासात येणार आहे, काय झालं लाईट जाण्याचं काय कारण आहे आणि रात्रीची टीम काय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीजमध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.